भक्तीच्या स्वरांनी दुमदुमला सावेडी परिसर. नानासाहेब भवर यांच्या निवासस्थानी हनुमान चालीसा पठण संपन्न. सावेडी नाका परिसरातील भिडे चौक येथे श्री दक्षिणमुखी हनुमान सत्संग मंडळाच्या वतीने आयोजित हनुमान चालीसा पाठ व भजन संध्या हा कार्यक्रम अत्यंत मंगलमय आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. नानासाहेब भवर पाटील यांच्या निवासस्थानी झालेल्या या आध्यात्मिक सोहळ्यासाठी रेणावीकर शाळा परिसर आणि परिसरातील सोसायट्यांमधील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. शनिवारी सायंकाळी 8 वाजता हनुमान चालीसेच्या सामूहिक पठणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. शेकडो भाविकांच्या एका सुरातील आवाजाने सिद्धिविनायक हाऊसिंग सोसायटीचा संपूर्ण परिसर राममय झाला होता. त्यानंतर झालेल्या भजन संध्येत भक्तांनी तल्लीन होऊन हनुमंताच्या चरणी आपली स्वरसेवा अर्पण केली. कार्यक्रमादरम्यान फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाईने वातावरण अधिक प्रसन्न झाले होते. उपस्थितांनी या आयोजनाबद्दल समाधान व्यक्त करत नानासाहेब भवर यांच्या सामाजिक आणि धार्मिक कार्याचे विशेष कौतुक केले. कार्यक्रमाच्या शेवटी श्री हनुमंताची महाआरती करण्यात आली. त्यानंतर उपस्थित सर्व भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. अशा उपक्रमांमुळे समाजातील आध्यात्मिक भावना वृद्धिंगत होते आणि एकतेची भावना वाढते, असे मत याप्रसंगी आयोजक नानासाहेब भवर पाटील यांनी व्यक्त केले. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.